याच्यावर भरपूर चर्चा झाली. मंत्री महोदय, याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या, हे खातं तुमच्याकडेच आहे मागच्या 5 वर्षापासून. ज्या ठेकेदारांनी आमचं बिल भेटणार नाही म्हणून कामं थांबवून टाकले आणि आता कॉस्ट इस्केलेट झाली, या DSR चे रेट वाढल्याचे याचं भुर्दंड सरकार सोचून राहिलं. माझी विनंती आहे तुम्हाला, एक सांगतो, तुम्ही विभागशा किंवा जिल्हाशा आपल्याकडे बैठक घ्या भाऊ, एका तासात एक बैठक आटपते. तुम्ही आढावा तर घ्या. ज्या ठेकेदारांना 60% योजना पूर्ण नसेल केले, रद्द करा ना कॉन्ट्रॅक्ट. हे ठेकेदार त्या जमान्यात जेव्हा तुम्ही मंत्री होते तेव्हा एका एका ठेकेदाराने 3-3, 4-4 कामं घेतले. मग कॅपॅसिटी नसताना कामं घेतले कसे? आणि घेतले. आणि अध्यक्ष महोदय, याच्यात काही चूक नाही, म्हणजे असं नाही आहे भाऊच्या जागी कोणी मंत्री असतं तर शेवटी असलेल्या उपलब्ध ठेकेदारांनाच काम द्यावं लागते, पण त्यांनी ते पूर्ण करावं. मग या अधिकाऱ्यांनी, आपल्या MJPच्या अधिकाऱ्यांनी, मंत्री महोदय, त्यांच्यावर काय वसुली केली, त्यांना काय दंड लावला, त्याचा काय फॉलोअप केलं? जिल्हाशा मीटिंग घेतल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, सरकार म्हणून 50% आज ज्या योजना आहेत त्या सर्व ठेकेदारांचे कामं आपण रद्द करणार का? आणि दुसरं, या योजनेमध्ये सगळ्यात मोठा फॉल्ट झाला की DPR तयार करताना तुमचा सोर्सच चुकला. मग इतकी मोठी घोर सोर्स चुकवण्याचा घोर जर कोणी DPR वाली एजन्सी करत असेल तर त्या एजन्सीवर आपण कारवाई करणार का? हे बघा, या ठिकाणी आपण DPR करत असताना आम्हाला मर्यादा देण्यात आली की इतक्या दिवसामध्येच्या आत आपण जर योजनांचा DPR तयार केला नाही. आता आमच्याकडे 46% सैन्य होतं. पहिली गोष्ट, माननीय माजी मंत्री या ठिकाणी बसले आहेत. 700 कोटी रुपयाच्या वरती कधीच खर्च न करणारं हे डिपार्टमेंट होतं. हे आजपासून नाही, हे पारंपरिकच आहे. 700 कोटी रुपये खर्च करणाऱ्या डिपार्टमेंटला डायरेक्ट तुम्ही आता ज्याचं वजन उचलण्याची ताकद 10 किलोची त्याच्या डोक्यावर 100 किलो दिला. इतक्या दिवसाचे आज DPR तयार करून दिले नाही तर आपल्याला कॅश शेअरिंग होणार नाही. मग करा DPR, काय DPR, त्याच्यामध्ये चुका झाल्या, रास्त आहे, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला, मान्य आहे. आता सोर्स देत असताना GSDने जे सोर्स दिले त्याच्यामध्ये आम्ही ते सोर्स करत असताना आमच्याकडे जेव्हा मॅन पॉवर कमी पडली तर आम्ही जिल्हा परिषद सांगितलं की तुमच्याकडे ते 4% आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनियर लावा. त्याच्यामध्ये आपण टेम्पररी इंजिनियर सुद्धा लावले. DPR तयार करत असताना भूजल करणं, काही गोष्टी चुकल्या, हे मी बिलकुल या ठिकाणी नाकारू शकत नाही. आपण म्हटलं की जे 50%च्या वरती कामं ज्या इंजिनियर आपल्या डाईने केलं नाही, आता आम्ही काय केलं की सुबेला देऊच नये असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत होतं. बरोबर, मी सुबेला देऊ नये, क्लब टेंडर करावं, तालुक्याचा मोठ्या एजन्सीला काम द्यावे, माझी मानसिकता होती. सुबे गेल्या कोर्टात, सुबेने कोर्टातून निर्णय आणला की आम्हाला काम का देत नाही. कोर्टाने सांगितलं यांना काम द्या. मग सुबेने टाकलं, एक सुबेला 25-25 कामं केली. आता कॉन्ट्रॅक्टर कमी, कामं जास्त, मग गुलाबराव पाटलांनी ती कामं दिली नाही. पहिली गोष्ट अशी की माझं व्यक्तिगत मत जर विचाराल तर मी सुद्धा एक तुमच्यासारखाच लोकप्रतिनिधी आहे, मंत्री नंतर आहे. ज्यावेळेस मी म्हणलं की सुबेला देऊ नये तर हे सगळे सुबे कोर्टात गेले आणि यांनी कोर्टातून निर्णय आणला की आम्हाला द्या. माझी इच्छा काय होती मी तुम्हाला सांगतो की क्लब टेंडर करावं, एक मोठ्या एजन्सीला काम द्यावं, कमीत कमी त्याची गच्ची तरी पकडता येईल. आता हे 100 पोट्टे आहे, खिशात पैसा नाही, पण तो सुबे आहे आणि कोर्टाच्या पुढे आता सरकार चालते का? तुम्ही सांगा. आम्हाला उत्तर द्यायचं असेल, कोर्टाचा निर्णय असेल, मंत्री खुश, कोर्टाने सांगितलंय. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, सुशिक्षित बेरोजगार आपण म्हणले की या काळ्या यादीत टाकले. आपण जवळपास आपल्या माहिती करण्यास सांगितलं की 3721 कॉन्ट्रॅक्टरांवर आपण दंड आकारले आहे. तर 279 कोटी रुपये आपण वसुली केली सावरकर साहेब. पण शेवटी आपण म्हणलं की बैठका घेतल्या पाहिजे. मी ठरवलेलं, आता उद्या सुद्धा आपण जितक्या आमदारांनी मागण्या केल्या, उद्या 7 आमदारांच्या आपण बैठका लावलेल्या आहेत. मला आपल्याकडनं सुद्धा अपेक्षित आहे, मी काही एकटा जादूगर नाही आहे, जिथे जिथे मला कमी वाटेल आपण सूचना करा. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत, ग्रामीण भागाचे लोक आहेत. ही योजना माझ्या एकट्याची जरी असली तरी ही सगळ्यांच्या पाण्याची योजना आहे. त्यामुळे पंतप्रधानांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या ज्या सूचना असतील, मंत्री म्हणजे काय त्याला 4 तोंड असं नाही, तुमच्या सूचना सुद्धा ह्या मार्गदर्शक असतील तर त्या नेहमी 100% अंमलामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन. मंत्री महोदय, आपण जेव्हा निविदा तयार करतो त्या निविदेच्या अटी व शर्ती, म्हणजे आता त्याला कुठेतरी स्पेस असेल म्हणून त्यांना कोर्टात जाऊन रिलीफ मिळाला असेल, तर आता ही योजना तर चालू राहणार आहे. आपण आधी 31,000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. माझं म्हणणं असं आहे की या संदर्भामध्ये आपण रिवाईज, आता जे काम चालू झाले ते चालू झाले, तुमच्या 25,000 योजना अजून बाकी आहेत.
आपण त्याच्यामध्ये रिवाईज करताना टर्म्स अँड कंडिशन मध्ये ही स्पेस बंद करा, म्हणजे कोर्टातून त्यांना रिलीफ मिळायचा प्रश्न येणार नाही. आपल्याकडे निविदा करताना जर कुठली निविदा कशी पद्धतीने केली जाते त्याची एक विशेष वर्गवारी अधिकारी ठरवतात आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जनप्रतिनिधी आहात, आपण एक संवेदनशील मंत्री आहात, आपण सुद्धा त्याच्यामध्ये अशा आमदारांच्या विभागच्या बैठकामध्ये हे टर्म्स अँड कंडिशन ठरवताना त्यांना स्पेस मिळणार नाही तसं बघा. चला प्रश्न पुढे जाऊया. प्रश्न अध्यक्ष क्रमांक महोदय. 7 हरिश्चंद्र भोये. प्रश्न क्रमांक 3875. अध्यक्ष महोदय छापल्या